आहाहा! काय भारी ग्रेव्ही तयार झाली आहे ना. तुम्ही घरच्यांना जर ही भाजी एकदा बनवून घातली ना, तर यापुढं मटण, चिकनसुद्धा अगदी फिक्कं पडेल. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, टोमॅटोची एक पेस्ट बनवून घ्यायची. पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं. यामध्ये मीठ आणि सोया चंक्स घालून 5 मिनिटं शिजवून घ्यायचा. पाण्यावरती आलेला जो फेस असतो ना, तो काढून घ्यायचा. 4 ते 5 मिनिटं उकळवून घेतल्यावर याला एका चाळणीवर काढून वरून थंड पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. सर्व पाणी चांगलं पिळून काढून टाकायचं. कढईमध्ये थोड्या तेलावर सोया चंक्स घालून 2 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्या. यामुळे चव आहे ना भारीच लागते. ट्राय करून बघा. फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा घालून चांगला लाल होईपर्यंत परतला. आता यामध्ये तयार वाटण घालायचं आणि चांगलं 7-8 मिनिटं परतून घ्यायचं. बघा काय भारी तेल सुटले. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला, मीठ हे सर्व चांगलं मिक्स करून मसाले करपू नये म्हणून पाणी घालायचं आणि पुन्हा चांगलं 7-8 मिनिटं सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये सोया चंक्स घालून मसाल्यासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं. शेवटी यामध्ये गरम मसाला, थोडा मटण मसाला आणि कसुरी मेथी घालायची. सर्व चांगलं पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. मंद गॅसवर 7-8 मिनिटं शिजवून घ्या. याप्रमाणे ही भाजी बनवून बघा. लय भारी लागते.